मिळताना पाहायला मिळतं. नेमकं काय सांगा? थोडं थांबून नाही, मुळात सगळेच उमेदवार संध्याकाळी 4चं ऊन खाली आल्यानंतर प्रचार करताना दिसत आहेत. जे इथले प्रस्थापित आणि घराणेशाहीतून आलेले उमेदवार उन्हा तानात फिरणं हे त्यांच्या काय बहुधा रक्तात नसावं. आम्ही आपल्या सकाळपासून सकाळच्या 9-10 वाजताच्या उन्हात फिरतोय. सकाळचा प्रचार आमचा घरोघरी जाऊ नये, संध्याकाळचा प्रचार आमचा प्रचार रॅलीच्या माध्यमातून आहे, परिवर्तन रॅलीच्या लोकांचा खूप प्रतिसाद आहे. आणि अंडरकरंट नवी मुंबई बेलापूर विधानसभेतला हाच आहे की आता ह्या दोनही प्रस्थापित माजी आमदारांना, म्हणजे 10 वर्ष ऐरोली विधानसभेत असलेले संदीप नाईक आता इथे इम्पोर्ट झालेत, मंदाताई मात्र 10 वर्ष आमदार होत्या. या दोनही आमदारांनी काम केलेलं नाही आहे आणि आज निश्चितपणे लोकांमध्ये बदलाची भावना दिसते. मी काल परवा एक पत्रक दाखवलं. जशी उडी भारतीय जनता पक्षातून संदीप नाईकांनी राष्ट्रवादी तुतारी गटात मारली, पहिलं पत्रक आलं. त्या पहिल्या पत्रकामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असून संदीप नाईक, कुठेही वंदनीय बाळासाहेबांचा फोटो त्या पत्रकात नाही. हे आता उभाटाच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा. कुठेही वंदनीय दिबा पाटील साहेबांचा फोटो नाही. आम्ही हे बोलल्यानंतर आता दुसऱ्या पत्रकामध्ये वंदनीय दिबा पाटील साहेब आणि वंदनीय बाळासाहेबांचा फोटो. मला वाटतं त्याच्यानंतर त्यांनी माझं पण पॅम्पलेट बघितलं. आता तिसरं पत्रक जे स्टिकर लागलेले आहेत त्याच्यात आता अण्णासाहेब पाटलांचा पण फोटो आला. यांना महापुरुषांचा कुठलाही कळवळा नाही ना, यांना महापुरुषांचे विचार कळतात. यांना फक्त सत्तापद आणि सत्तातून मिळणारा पैसा एवढंच यांचं लक्ष आहे. त्यामुळे आता नवी मुंबईकरांनी याचा विचार करावा. ज्यांना 10-10 वर्ष तुम्ही दिलीत त्यांची पत्रकं वाचली तर त्यांनी कुठलंही काम, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नवी मुंबईतला एसटी डेपो, प्रकल्पग्रस्तांचे विषय याच्यावर केलेलं नाही. आणि एकाच बाजूला आमच्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही आहे तरी आम्ही किमान 800 ते 1000 कोटी सिडकोच्या माध्यमातून असतील, कामगारांच्या माध्यमातून असतील, हे वाचवलेले आहेत. ज्यांना पत्रकामध्ये पक्ष बदलल्यानंतर स्वतःच्या वडिलांचं नाव टाकावंसं वाटत नाही. वंदनीय दिबा पाटील साहेबांचा फोटो टाकायला उशीर होतो, वंदनीय बाळासाहेबांचा फोटो टाकायला उशीर होतो, अण्णासाहेब पाटलांचं तर लांबच राहिलं. त्यामुळे यंदा रामकृष्ण हरी आणि गजाननाची वारी हा जय जयकार नवी मुंबईत नक्की होणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.